काय आपण आता बनवतो तांदूळशाची भाजी. हे ब्लडसाठी, ब्लड वाढायला चांगलं असते, आरोग्याला चांगलं असते. पण आम्ही लसूण घालत नाही. तेल तर टाकलंय पण दिसत नाही. एकदम कमी तेलाचा वापर आहे. जिरो 1 चमचाभर टाकलं आहे. आणि इथे आपण थोडे जिरे टाकले. ते आपण जिरे हायजेनिक चांगले असतात. मिरची थोडी टेस्टसाठी आणि हे असं टाकायचं. ह्याला काही पाणी लागत नाही आणि काय नाही. असं करायचं. राजगिरा भाजी म्हणतो ना आपण, ते राजगिरा आहे. ठेवले अर्धी रात्री करायचं. टेस्टी बी लागते, सुंदर लागते. आमच्या कृष्णाला प्रसाद असतो म्हणून आम्ही लसूण घालत नाही. तुम्ही लसूण घाला, जिरे, लसूण, मिरची आणि मग करा. काहीच दुसरं टाकायचं नाही, काय गरज पण नाही. भाजी खाली बसल्यानंतर मीठ घालायचं, कारण हे भाजी जमिनीतून येते, त्याला अंगचाच थोडा खारटपणा असतो. आपण पहिल्यांदाच मीठ टाकलं तर भाजी ही नेहमी खारट बनते. थोडं झाकण टाकायचं आणि आपण थोडं खाली बसली भाजी, मग आपण त्याला मीठ टाकायचं. 2च मिनटात भाजी होऊन जाते. थोडा गॅस तुम्ही वाढवू शकता. भाजीला पाणी सुटतं ना आपोआप. किती थोडी झाली भाजी. हे बघा, दिसतंय पाणी सुटलं भाजीला. त्याच्यातच हे शिजून जाते, पौष्टिक होते. भाकरी, चपाती तुम्ही कशावर बी खाऊ शकता. आजारी माणसाला तर एकदम उत्तम. मीठ बघा मी किती घालते, थोडंच, कारण खारट होतं ते. त्याला कूट लागतं का? काही नाही लागत. फॅशन नको काहीतरी. आपलं महाराष्ट्री खाणं महाराष्ट्रीय लोकांना पचतं. हायजेनिक आहे ना ते. जादा शेंगदाणे, प्रत्येक ह्याच्या शेंगदाणे ना विदर्भ साईड चालतं. कुठल्या बी भाजीला शेंगदाणा कूट. मेथी सोडून, पालक सोडून ह्या राजगिरा भाजीला नाही घालायचं. लाल माठ, राजगिरा, समजलं? झाली भाजी, शिजत आली. देवाचं हे करा ना, देवाच्या ह्याच्यात सगळंच ठेवा, ड्रायफ्रूट्स काढून थोडं थोडं देवाला. भगवान वेगवेगळं ठेवा ना तुम्ही. कळत नाही ताट एवढं मोठं आहे आपल्याला. ते बदाम बाजूला ठेवा. मनुके, अंजीर,
कृष्णाचा बालभोग. बालभोग 56 भोग नाही. बालभोग असतो, छोटा भोग. आणि मग 12 वाजता जेवण, 11 गॅस कमी कर, वाजता. गॅस कमी कर, भाजी जाईल जळून. काय बोलताय? मला माहीतच नाही हो. लक्ष दुसरीकडे गेलं. भाजी शिजलेली आहे आपली, झाली. काय लागतं त्या भाजीला? गावाकडची चव. आमच्या लहानपणी सासूबाईने आईने जे केलं तेच हे करतो आम्ही. करायचं गॅस बंद. झाली भाजी. लाईक, शेअर, सबस्क्राईबर आवडलं तर.